हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि या श्रावणामध्ये जी काही तुम्ही सेवा केली त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी अगदी लवकरात लवकर देऊ दे आणि तुमची मनोवांछित इच्छा अगदी लवकर पूर्ण होऊ दे. कारण बघा, श्रावणामध्ये अगदी बघता बघता श्रावण पूर्ण संपत आला. फक्त 2च दिवस बाकी राहिलेले आहेत आणि या श्रावण महिन्यात आपल्याला जेवढं जमलेलं आहे तेवढे सगळं आपण केलेलं आहे आपल्याप्रमाणे. काही जण जे व्रतवैकल्य करत आहेत, जॉब सांभाळून, घर सांभाळून अनेक जणांनी अनेक व्रत केलेले आहेत. तर याचं प्रतिफळ हे तुम्हाला अनेक पटीने मिळणारच आहे. कारण श्रावण महिन्यात केलेलं कोणतंही कार्य हे अनंतपटीने फळ देणारं असतं. त्यामुळेच आता काही अशी आहेत जे महत्त्वाची कामं आहेत, ती मी जे तुम्हाला सांगणार आहे एकदम ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका. कारण ही महत्त्वाची कामे आहेत. मला वाटत नाही की यूट्यूबवरती ही कामे कुणी सांगितली असतील. कामे तर म्हणता येणार नाही आपल्याला, कारण आपल्याला आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहेत. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका. कारण अशाच नवनवीन माहितींची सहजासहजी सोप्यात सोपे करता येणारे उपाय मी इथं सांगत असते. आणि जर आवडले तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. कारण ही महत्त्वाची अशी जे आहेत, ज्या विधी आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहेत एकदम सोप्या, ज्यामुळे तुम्हाला वर्षभर पुढचा श्रावण महिना येईपर्यंत हे अखंडितपणे आशीर्वाद मिळत राहतील. चला तर मग बघूया नेमकं कशाबद्दल बोलत आहे मी. कारण श्रावण महिन्यात अजूनही बऱ्याच जणांना श्रावण महिना पूर्ण संपत आला तरी काही गोष्टी आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या राहून गेलेल्या आहेत. कारण का, श्रावणामध्ये आपण महादेवाची पूजा करतो, सोमवारचं व्रत करतो, उपवास करतो. या गोष्टी तर आपल्याला माहीत आहेत. पण सर्वप्रथम आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या भागात राहतो, ज्या आपल्या गावठाणात राहतो, तिथे एक ना एक तरी ग्रामदैवत हे असतंच असतं. ग्रामदैवत असल्याशिवाय त्या गावाला एक वेस तयार होत नाही. म्हणतात ना, गावाला आपण ऐकलेलं आहे की वेस ओलांडू नये किंवा वेसेच्या पलीकडे गेले तर धोका असतो किंवा काय असतो. अशा गोष्टी जुन्या खूप आपण ऐकलेल्या आहेत. तर त्यामध्येच ही गोष्ट दरवेळेस श्रावण महिन्यात आपल्या आजी आजोबा वगैरे पणजी पणजोबा जे असतील, ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीत असेल की ह्या गोष्टी असतात. जरी आपण आता सध्या मानत नसलो तरी जो एरिया ज्या ठिकाणी आपण राहतोय तिथले ग्रामदैवत, खास करून हनुमंताचेच वेगवेगळ्या रूपांचे अवतारांचे हे ग्रामदैवत असतात, जे पूर्ण आपल्या गावाचे, आपल्या एरियाचे रक्षण करत असतात. किंवा मग भैरवनाथांचे देखील ग्रामदैवत असते. वेगवेगळे जे भैरव आहेत ते देखील रक्षण करत असतात. तर श्रावणामध्ये अजूनही ग्रामदैवतांचा आशीर्वाद तुम्ही मिळवला नसेल तर मनात कोणतीही विचार, शंका, कुशंका न आणता सरळ जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल, ऐकताल तुम्ही, त्या क्षणी तुम्ही ठरवा. अगदी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. त्यामध्ये मी सांगते त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त नारळ, एखादं फूल, खडीसाखर व विड्याच्या पानावर ₹1, ₹5 किंवा ₹10 अशी दक्षिणा ठेवायची आहे. कारण वर्षभर माझ्या पूर्ण कुटुंबाचा तुम्ही सांभाळ केला, म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी मी आलेलो आहे तुमच्या चरणी, असं म्हणायचं आहे. व पूर्ण कुटुंब तुम्ही जायचं आहे. तुम्ही वार ठरवू शकता. सुट्टीचा वार आहे रविवार. रविवारी तुम्ही जवळपास जे तुमचे मंदिर आहे, जे मी सांगत आहे, तिथे तुम्ही वेळ काढून जायचं आहे. एका पिशवीमध्ये जेवढे आपले मंदिर आहे तिथे नारळ वगैरे घ्यायचं आहे. खडीसाखरचे छोटेसे पाकीट मिळतात ते घ्यायचे आहे आणि चिल्लर वगैरे दक्षिणा जवळ ठेवायची आहे. याचा इतका चांगला फरक तुम्हाला स्वतःला जाणून येतो. वर्षभर अखंडितपणे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कुठे ना कुठेतरी आहे हा जाणवतो, म्हणजे जाणवतोच. अशा किती घटना, किती गोष्टी वर्षभर घडतात. हे प्रत्येकाला आपापल्या लाईफमध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. प्रत्येकजण अनुभवतच असतं. तर करायचं काय आहे आपल्याला? ग्रामदैवताच्या ठिकाणी जायचं आहे. मनोमन पाया पडायचं आहे, तिथं बसायचं आहे. जे मी सांगितलेलं आहे, खडीसाखर, फुले अर्पण करायचं आहे, विड्याची पान, सुपारी
आणि नाणं जे दक्षिणा आहे ती ठेवायची आहे. तुमच्या ऐपतीप्रमाणे आणखी तुम्ही देऊ शकता, तशी दक्षिणा तुम्ही देऊ शकता. कारण दान केलेलं कधीही चांगलंच. व प्रार्थना करायची आहे, वर्षभर माझ्या कुटुंबाचा माझा सांभाळ केला. अशीच सगळी विघ्न टळून जाऊ दे व या विघ्नांचा समूळ नाश करून अखंडितपणे तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आणि मग तुम्ही हा नारळ फोडायचा आहे. घरातल्या सगळ्यांच्या हातात हा नारळ द्यायचा आणि मग घरातल्या कर्त्या व्यक्तीने तो नारळ घेऊन बाहेर वगैरे कुठं फोडायची सुविधा आहे तिथं फोडायचा आहे. जर नारळ तुम्ही फोडताय जवळपास वगैरे जे कोणते देऊळ आहे तिथे तुम्ही फोडायचे आहेत. आता कुठे कुठे तर ग्रामदैवतच माहिती नाही आहे तर मारुतीचं मंदिर जवळपास असतं तर तिथे जायचं आहे तुम्हाला. यानंतर दुसरी गोष्ट, शनिदेवांच्या मंदिरात जायचं आहे. श्रावणातले 4ही शनिवार जर तुम्ही केले नसतील तर हा शनिवार अजिबात सोडू नका. शनिदेवतांना तुम्ही दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जरूर जावा. कारण कर्मफलदाता न्यायदेवता शनी महाराज आहे. हे वर्ष शनी महाराजांचं आहे. कामामध्ये यश द्यायचं की नाही द्यायचं हे शनी महाराजांच्या हातात आहे. म्हणूनच जवळपासच्या शनीच्या मंदिरात जरूर जा आणि जेवढं काही तुम्हाला अर्पण करता येईल मनोभावे ते सगळं करा व नारळ जरूर फोडा तुम्ही. या श्रावण शनिवार हा शेवटचा आहे तर ही गोष्ट अजिबात चुकवू नका. आणि जवळपास तुमच्या देवीचं मंदिर जिथं आहे, कारण जवळपास देवीचं मंदिर जे आहे, देवी साक्षात हे सगळ्याच देवीचं रूप आहे, कुलदेवी देखील त्याच्यामध्ये आली, तर तुम्ही तिथं मीठ, पीठ, साखर, गजरा घेऊन जायचा आहे किंवा वेणी, विड्याचं पान, पानाचा विडा देखील आपण करू शकतो. विड्याच्या पानावर दक्षिणा सुपारी ठेवायची आहे. पानाचा विडा म्हणजे त्याला तांबूल म्हणतात, ते अर्पण करणे गरजेचे आहे. शक्य असेल तर तुम्ही जवळपास जर कुलदेवीचे मंदिर असेल तर तिथे जाणं योग्य आहे. कारण तिथे ही मिठापिठाची परडी वगैरे असते. ओटी भरायची आहे. साधा पीस आणि नारळ, हळदी, कुंकू जरी तुम्ही नेलं तरी चालणार आहे. या पिसाचा खणाचा आकार द्यायचा आहे या पिसाला. विड्याच्या पानावर हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबरं एक एक ठेवायचं आहे. एखादं फळ किंवा केळी जरी मिळाली तरी ठेवायचं आहे या 5 वस्तूंसोबत. आणि देवीला खण अतिशय प्रिय असल्यामुळे जरी तुम्हाला एवढ्या लांब कुलदेवीच्या मेन ठिकाणी जाता नाही आलं तरी जवळपास कोणतंही लक्ष्मी मातेचं, महालक्ष्मी मातेचं किंवा कोणतंही मंदिर असेल तिथे तुम्ही अर्पण केलं तरी चालणार आहे. आणि जर नसेलच तर आपल्या घरात देवाऱ्याच्या ठिकाणी जिथे आपण कलश स्थापन केलेला आहे कुलदेवीचा, तिथेच ही ओटी भरायची आहे एखाद्या पाटावरती. जशी आपण एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो ना, तशीच हळदी कुंकू लावायचं. 3 ते 5 वेळा तांदूळ असे वरतून हे करून ओटीमध्ये घालतो त्या प्रकारे त्या ओटीमध्ये घालायचे आहेत. व तुम्हाला त्यानंतर प्रार्थना करायची आहे मनोमन. हळदी कुंकू स्वतःला देखील लावायचं आहे. ती जवळच्या देवीच्या मंदिरातच आपल्याला ही जी ओटी ठेवलेली आहे तुम्ही, ती दुसऱ्या दिवशी मंदिरात दान करायची आहे किंवा मंदिरात ठेवली तरी चालणार आहे. किंवा तुम्ही जर जाणारच असताल जवळपास देवीच्या मंदिरात तर तिथेच हा सगळा विधी केला तरी काही हरकत नाही. याप्रमाणे अनेकांना बघा कुलदेव असतात, त्यांना कुलदेवी वगैरे नसते किंवा कुलदेवताचा मान करायचा आहे तर काय करायचं आहे, तुम्ही धोतर, पंचा किंवा मग पांढरे कापड सरळ घ्यायचं आहे 1.25 मीटर किंवा पिवळे कापड, टोपी, नारळ, दक्षिणा ठेवायची आहे, पान सुपारी ठेवायची आहे. हा सगळा मान देऊन तुम्ही जवळपासच्या देवाच्या ठिकाणी, खंडोबाचं वगैरे कुठं मंदिर असेल तिथे, नसेल तर घरात हे करायचं आहे. व जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा हे अर्पण करायचं आहे मंदिरात. अशा प्रकारे कुलदेवीचा व कुलदेवताचा मान तुम्ही करायचा आहे या श्रावण महिन्यात. कारण कितीही काही झाले तरी कुलदैवत सदैव आपल्या पाठीशी असतात. कोणतेही मोठे संकट आले तरी त्यातून आपला बचाव करतात. यामुळे जी काही विघ्ने आली त्यातून आपण सहज मात करतो. म्हणतात ना, हात जाणार होता तिथे बोट गेलं, त्या प्रकारे हे असतं. म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे मनोमन ओटी वगैरे भरल्यानंतर, मान सन्मान केल्यानंतर, की मी केलेला मानपान साधा गोड मानून घ्या. काही चुकलं माकलं माफ करा व मला आणि माझ्या परिवारावर असंच अखंडितपणे रक्षण करा. सुरक्षित ठेवा आम्हाला. प्रत्येक कार्यात आम्हाला यशच यश मिळू देत. हीच प्रार्थना करून श्रावण महिन्याची सांगता करावी अशी माझी इच्छा होती. थोडा जरी तुम्हाला कुठं व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही
अनेक तुमच्या फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.